बळी करण्याची आधी अपकरण शोधी सद्वैद्य. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 141 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे दैवी संत. आता कदर्थवित व्याधी बळी करण्याची आधी अपकरण शोधी सद्वैद्य जैसा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अपैशून्याचं लक्षण सांगता आहे. त्रिपुटी पाहिली आपण, शांती पाहिली, आता अपैशून्यता. सद्वैद्य जो असतो तो रोग्याला अति पीडा देणारा जो रोग आहे तो रोग औषधाच्या द्वारा बळी देण्याला कमी अधिक पाहतो. म्हणजे औषधाच्या द्वारे तो त्या रोगाचा नाश करतो. तो विचारत नाही. सद्वैद्याचा शब्द वापरणे पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. माऊलीच्या तो रोगी दारात आणला आणि तो विचारत नाही पैसे आहेत का, नाही तर चला. आताचे सद्वैद्य आहेत का खाटीक. आताचे सद्वैद्य नाही, आता खाटीक आहेत. आता सगळे खाटीकच झाले लक्षात. तेव्हा आता सद्वैद्य शब्द वापरलेला. अपकरण शोधी सद्वैद्य जैसा. ही रोगाचा नाश करण्याकरता आणि रोग्याला आरोग्य संपन्न करण्याकरता ज्याप्रमाणे सद्वैद्य जो आहे, चांगला वैद्य जो आहे, खरा वैद्य जो आहे, तो कधीही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. पहिला बळावलेला रोग कशाने बरा होईल तर याचे तो प्रयत्न करत असतो. आणि रोग्याला आराम कसा वाटेल तो त्याला आताच्या अलीकडे भीती घालतात. पहिली गोष्ट, पहिली तर रोग्याला भीती घालेल. अमुक करण्यात मग असं होऊन मरण जाणतो. माणसं त्या भीतीच्या पोटी करतात. प्रत्येक सिजरच करायचं आता अलीकडं असं निघाला. पैसा, माणसाचं काय होत आहे याचा विचार नाही. फक्त कुठल्या क्षेत्रात जातो पैसा. पैशाशिवाय गोष्ट नाही. मग तो कोण शेतकरी असेल, तो कोण दुनिया असेल, लक्षात ठेवा. तर पैशाशिवाय सध्या काम कोणतंही नाही. पैसा मारो परमेश्वर, सोगरा मारो शालिग्राम, बैरी मारी गुरु आम्ही सेवा कोणी करू. अशी आहे आजची परिस्थिती. दुसरं उदाहरण का चिखली रुतली गाय धड भाकड न पाय. ज्योतियेच्या खिलाडी होय काला भुला. एखाद्या मनुष्य, सज्जन मनुष्य, सज्जन चिखलामध्ये एखादी गाय फसलेली आहे. तो विचार करत नाही गाय दूध देती
का भाकड गाय आहे, तरुण आहे का वृद्ध आहे, याचा विचार सज्जन मनुष्य करत नाही. जेणेकरून तिला चिखलाच्या बाहेर काढून तिचे प्राण कसे वाचतील याचे प्रयत्न तो करत राहा. तिचे ग्लानी होय काला भुळा, तिच्या दुःखाने हा दुःखी होतो. तिला दुःखमुक्त केल्यानंतरच याला आनंद. नाना बुडतया ते सकरुण न पुसे अंत्यज की ब्राह्मणू. काढो निराखे प्राणू हेची जाणे. किंवा पाण्यात बुडत असलेला मनुष्य. काल 5-6 माणसं बुडून गेले प्रवडेमध्ये. बोटच त्या भोवऱ्यामध्ये सापडली. ती पालथी झाली. ती माणसं काही वाचली नाही. त्या माणसाला भासवायला गेले बुडलेल्या ते हेच गेले. असा प्रकार. नाना पुरतया ते सकल न पुसे अंत्यज की ब्राह्मण. जो सज्जन मनुष्य आहे, एखादा बुडणारा मनुष्य आहे, हा ब्राह्मण आहे का एखादा हीन आहे, करुणाशील मनुष्य भेदाभेदाचा विचार करत नाही. एन केन प्रकारेण त्याचे प्राण कसे वाचल्या जातील याच्या करता तो प्रयत्न करतो आणि पाण्यातून त्याला काढून त्याचे प्राण वाचवतो. त्याचे प्राण वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं तो समजतो. की महावणी पापीये उघडी केली विपाये. तेने सविल्या विनन पाहे शिष्ट दैसा. महावणी पापी. एखाद्या दुष्ट पाप्याने एखाद्या स्त्रीला मोठ्या जंगलामध्ये नांगोळ केलेला आहे. जसं तो देवयानी ही ऋषीची मुलगी होती आणि शर्मिष्ठ ही राजाची मुलगी होती. त्या राजाच्या मुलीनं त्या देवयानीला पाण्यात ढकलून दिलं. बरोबर आहे. तर मागं बोलणार तिचे कपडे काढून आले. नागडं उघडू तिला केलं. महाभारतात कथा आहे. तेव्हा तिथं राजा दुष्यंत आला. दुष्यंत बरोबर. आणि त्याने पाहिलं ती वर काढण्याकरता ओरडत होती. याने आपल्या अंगावरचा कपडा तिच्या अंगावर टाकला. तिला तो गुंडाळाला लावला आणि मग तिला वर काढला. ती महावणी पापी उघडी केली विपाय. एखाद्या दुष्टाने जंगलामध्ये एका स्त्रीला उघडं केलं, नागवं केलेलं आहे. पण सज्जन जो आहे तिला कपडा नेसवल्याशिवाय तिच्याकडे पाहत कोण नाही. तैसे ज्ञान प्रमादादिकी का प्राप्तनी ही सदोखी. जनात का पोरं झाले, बाकीचे का वाण घेत्या काय तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्तनी ही सदोखी. निंदित्वाच्या सर्व विखी
खेळिले जे. त्याप्रमाणे आता जे दृष्टांत दिले 2-4 त्या दृष्टांताप्रमाणे जे लोक कर्तव्याच्या अज्ञानामुळे किंवा कोणत्याही वस्तूतला जो गुणदोष आहे त्या वस्तूतल्या गुणदोषाचं गुणदोष पाहण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे किंवा निंदत्वाचा का प्राप्तनीही सदोखी निंदत्वाच्या सर्व विधी खेळले जे किंवा पूर्वजन्मामध्ये केलेलं जे काही कर्म आहे मग ते पाप असेल पुण्य असेल त्या पापपुण्याचे जी जमा होत होते संचितामध्ये होते. आता जे आपण क्रियमान करतो ते क्रियमान जे करतो आता ते कर्म संचितात जमा होतो आणि संचितामध्ये जमा झाल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये त्यातला जो भाग येतो भोगायला त्याचं नाव आहे प्रारब्ध. करतो ते क्रियमान साठा होतो ते संचित आणि भोगायला त्याचे प्रारब्ध. म्हणून जे पूर्वजन्मातलं कर्म आहे संचित कर्म संचित याचा अर्थ साठा. त्या कर्मामुळे संचित कर्मामुळे शास्त्रात लोकांमध्ये निंद्य समजलेले सर्व जे कर्म आहेत त्या कर्मामध्ये भोगामध्ये जे काही पूर्व पुण्य असेल पूर्ण तर पुण्याने चांगले भोग प्राप्त होतात असं म्हणायचं आपण इथं या ओळीमध्ये. पापामुळे काही भोग प्राप्त होतात. हे जे काही सुखदुःख आहे हे आपण जे कर्म केले आहे त्या कर्मावर अवलंबून असं शास्त्र सांगतात. पुष्कळ लोकांची समजूत वेगळी आहे. वृद्ध वयामध्ये शरीर थकलेलं त्याचे पार्ट जे आहेत ते विस्कळीत होतात आणि त्यामुळे सहजच त्रास होणार. तिथं पापुण्य नाही. महात्म्याला सुद्धा असं घडल्या जातं. पापुण्यच नाही. जे जन्मभर त्यांनी भजन केलं ते तुम्ही पापुण्य लावणार. त्या वृंदावनला प्रेमानंद नावाचे एक साधू आहे. त्याला आज 18 वर्ष होऊन गेले. दोन्ही किडनॅप गेले. दिवसा 8 डायलिसिस करणं. डायलिसिस करणं म्हणजे कल्पनाच मध्ये कल्पना नाही लागतात. काय वेदना होतात, काय दुःख होतं. ते रक्त बदलायचं त्याचं ते शुद्ध करून पुन्हा भरायचं. हे पापण नाही. शरीराचे धर्म आहे. आपल्याला कल्पना मी सांगत असतो नेहमी. बंकट स्वामी महाराज ज्यांनी एका काळी सर्व महाराष्ट्र धवळून टाकला. सर्व ज्ञानेश्वरी गाथा पाठ विना जर गळ्यात अडकवला आणि भजन करायला लागले तर 18 तास त्यांना ते शुद्ध नसेल. इतक्या त्या भजनानंदामध्ये मग्न होईल. पण त्यांना शेवटी पॅरलेस झाला. पापाचं काम आहे नाही. शरीर एकदा विस्कळीत झालं ते काहीतरी आजार होत.
आणि काहीतरी निमित्त होऊन ते पडतं, त्याला पाप पुण्य नाही लागायचं. सर्वसामान्य माणसं त्याच्याकडे या चष्म्यातून पाहतात. मुद्दा काय चालला इथं की तैसे अज्ञान प्रमादादिकी, अज्ञानाने म्हणा चुकीनं म्हणा, जे काही पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म आहे त्या कर्माचा संचितामध्ये समावेश होतो आणि ते संचित कर्म पुढच्या जन्मामध्ये ते भोगायला येते. आता सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. आता तुम्ही चांगलं केलं, तुम्ही आता काय पेरणार त्याच्यावर पिकाचं अवलंबून आहे. तुम्ही जे पेराल त्याचे, गहू पेरले तर काय उडीद येतील का? नाही. ज्वारी पेरली तर बाजरी येईल का? करावे तसे, पेरावं तसं. म्हणून आता चांगलं जर कर्म केलं, सतत देवाच्या नामाला फार महत्व आहे. लक्षात खूप महत्व आहे. आपल्या नामामृतामध्ये त्याचं सगळी महती लिहिलेली आहे. इतकं महत्व आहे नामाला की नामाने काय होत नाही. सर्व नामाने पापाचा नाश होतो. काय असेल तुमची कल्पना करा. त्या पापाचा नाश होतो, दुःखाचा नाश होतो, जन्म मरणाचा नाश होतो, भगवंताची प्राप्ती. पण सततं कीर्तयन्तो यतन्तच नृता नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपास. नित्य हरिबोला ना तरी अबोला. भगवंताच्या भजनाशिवाय, नामाशिवाय काही बोलायचं नाही. मग काय नोहे गेले एका चिंतिता विठ्ठल. नामाप्रते साधन नाही ऐसे भेद गीती पण. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपा श्रीरामा एका भावी. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपा श्रीरामा एका भावी. भगवंताच्या नामाने सर्व दुःख नष्ट होतं. पाप सुद्धा हो हरिउच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी 6 महिन्याने. 6 महिन्याने हरिपाठ पाठ करीत जा, म्हण वाचत जा. हरिउच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे. एका क्षणात त्याची धूळधाड. का नामाचा महिमा आहे. नाम अधिकार पाहत नाही. वेश्या गणिकाती सत्य लोकांनी देवाचं नाव घेत होते की हो, देवाचं नाव घेत नव्हते. लक्षात पण तिला सुद्धा सत्य लोकांना, वेश्या गणिकाती सत्य लोकांना. मुद्दा काय झाला की निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. अशा प्रकारे लाकडात खिळा ठोकून बसवावा, तसं सर्व प्रकारच्या निंद विषयामध्ये गळून गेलेले जे लोक आहेत, निंद विषया निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे, निंद विषयामध्ये जे गळून गेलेले आहेत, एकरूप झालेले आहेत, तया अंगिका अपुले देवोनिया भले विसर्जती सले
सलती तिये तया अंगिका फुले. या दोषरूपी शल्याने आयुष्यभर दुःखी होतात. चांगलं करत राहावं, नेहमी चांगलं करावं, चांगलं बोलावं, चांगलं पाहावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं वागावं, चांगली संगती करावी. बरं चांगलंच होत असतं. वाईट करू नये, वाईट खाऊ नये, वाईट बोलू नये, वाईट चालू नये, वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये, वाईटाचे संकल्प विकल्पही, कोणाबद्दल वाईट चिंतनही करू नये. नित्य किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो नीतिही लो भजिजो आदि पुरुषी अखंड. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणून कर्म चांगलं केलं तर चांगलंच भोग मिळतात, वाईट कर्म केलं तर आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. म्हणून बरे तथ्य चाला, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला. चांगलं करत राहावं, चांगलं बोलत राहावं, चांगलं भजन करत राहावं, सर्वांच्या कल्याणाची इच्छा करत राहावी, सर्वांच्या कल्याणाचे प्रयत्न करत राहावे. म्हणजे आपल्याला दुःख प्राप्त होत नाही, आपण आपलंही चांगलं होतं. तया अंगिका फुले देऊन या भले विसर विरती सले सलती तिये. आणि म्हणून ते शल्य जे आहे, ते दुःख जे आहे, ते आपल्या अंगातील चांगलेपणा देऊन विसरायला लागतं. दुःख विसरल्या जातं, दुःख नष्ट होतं. आपण जर चांगलं करत गेलो, चांगलं वागत गेलो, चांगलं बोलत गेलो, चांगलं पाहत गेलो, चांगलं खात गेलो तर, आणि सर्वाच्या चांगल्याची इच्छा करत गेलो तर निश्चितच आपलंही दुःख विसरल्या जातं, समाप्त होतं, दुःख राहत नाही. चांगल्याला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. सर्व चांगलं, सगळ्यात चांगलं काय आहे? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले. सर्वात नाम चांगलं आहे, नाम श्रेष्ठ. नामासारखं दुसरं श्रेष्ठ साधन नाही. करत राहा म्हणजे आपल्याला चांगलं पाहायला मिळेल, चांगलं बोलायला मिळेल, चांगली संगती मिळेल. आगा पुढीलाचा दुःखू करोणी आपली दिठी चोखू, मग घापे अवलोको तयावरी. अर्थात दुसऱ्याचे दोष आगा पुढीलाचा दोखू करोणी आपल्या दिठी चोखू. दुसऱ्याचे जे दोष आहे ते आपल्या दृष्टीने ते पाहायचे नाही. आपली दृष्टी करोणी चोखू. दुसऱ्याचे दोष आपल्याला नेहमी दुसऱ्याचे दोष दिसतात.
दोष पाहायचं नाही. नेहमी दोष असले तरी चांगल्या दृष्टीने पाहायचं, वाईट दृष्टीने पाहायचंच नाही. कोणाची निंदा करायची नाही. कोण कसं का वागते, कसं बोलते, कसं, त्याचा विचार कशाला, आपलं कशाला आयुष्य खराब करायचं उगीच, तो वेळ त्याच्यात त्यांचा विचार करू नाही. आगापुडीलाचा दोखू करोनी आपली दिठी चोखू. दुसऱ्याचे दोष नाही, गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिये. बाहेरच्या लोकांचं काय करतात, कुणाचे दोष, कुणाचे गुण, कुणाची जात, कुणाचे कुळ, कुणाचे गोत्र कसे करतात. महाराज म्हणतात गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिये. कुणाच्या गुणाचा विचार करत नाही, दोषाचा विचार करत नाही, जातीचा नाही, कुळाचा नाही, गोत्राचा नाही, वर्ग प्रवार कसे लागतात. कुणी सांगितलं तुम्हाला कुठे नाही करायचं. आपलं बघा की मज काय त्यांचे उणे असे, आपल्याला काही कमी पडलंय म्हणजे आपले दोष घालवण्याचे प्रयत्न करावे. दुसऱ्याच्या दोषाचा विचार करू करोनी आपले तिथी चोख. दुसऱ्याचे गुणदोष पाहायचे नाही. जरी असेल दोषी तरी त्याच्याकडे चांगल्याच दृष्टीने पाहायचं, वाईट दृष्टीने पाहायचं नाही. मग घापे अवलोकूत यावरी. आणि मग निश्चित आपले सगळे विचार बदलल्या जातील, आपल्याला शुद्धता प्राप्त होईल. आणि त्याला शुद्ध पाहिलं की आपल्याला शुद्धता प्राप्त होईल. त्याला मालिन्य त्याचं पाहिलं की आपल्याला मलिन हो. दुसऱ्याचे दोष पाहिले की दोष आपल्या बोडख्यावर येऊन बसतात. दुसऱ्याचे दोष पाहणं म्हणजे आपण त्याला वाईटच म्हणणार की नाही, म्हणजे निंदाच करणार की नाही. मग तो बोजा कुणाच्या अंगावर बसेल येऊ आपल्या. म्हणून चोख पवित्र दृष्टीने पाहत, कोणाकडे पाहताना कोणी कसे जरी असेल तरी चांगल्या दृष्टीने पहा. आपल्या दृष्टीमध्ये बाधा निर्माण होऊ देऊ नये. आपल्या वाचेमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये दोष निर्माण होता कामा. नेहमी चांगलं चांगलं पहा, चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगल्याची संगती करा. जैसा पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. जैसा पूजोनी देव पाहिजे. आपला देवघरात जो मंडंग आहे त्याची उत्कृष्ट पूजा करा. त्याला उत्तम प्रकारे कपडे दागिने सर्व घाला, तुळशी फुलं वाहा आणि मग त्याच्याकडे पहा. देव पूजोनी पाहिजे. उत्तम पूजा करा अगोदर त्याची आणि मग त्याला पहा, निहाळा. पेरोने शेता जाई. आता नाही, पाऊस पडल्यानंतर पेरणी झाली ती उगवून आलं की मग जाऊन पहा, मग कसं सुंदर दिसतं. पेरोने शेता जाईजे, तोषवणी प्रसाद घेईजे अतिथीचा. आपल्या दारात आलेला ज्याचा आपला संबंध नाही आहे
ओळख नाही आहे, परिचय नाही आहे, नातं नाही आहे, असा आलेला अतिथी त्याला 2 घास देऊन संतुष्ट करावं आणि मग त्याचा आशीर्वाद घ्यावा. तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा, तैसे आपुले निगुणे पुढीलाचे उणे, फेरून पाहणे तयाकडे. त्याप्रमाणे आपल्या गुणाने आपले गुण आपल्याला चांगले दिसतात की वाईट? चांगले दिसणार. आपले गुण आपल्याला वाईट कसे दिसते? वाईट असले तरी चांगले दिसणार. आपले गुणे पुढीलाचे गुणे, पण आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहायचं आणि दुसऱ्याकडे दोष दृष्टीने पाहायचं. त्याचे अवगुण काढायचे आणि आपले गुण वाढवायचे. आपल्या गुणाचं वर्णन करत राहायचं, आपल्या गुणाचं वर्णन आपण करायचं आणि दुसऱ्याचे दोष काढायचे. चांगले गुण असले तरी हे चुकीचं आहे. तैसे आपुले निगुणे पुढीलाचे उणे. दुसऱ्याचं गुण कधी पाहू नये, दुसऱ्याचे दोष कधी पाहू नये, गुण कधी पाहू नये. फेडोनिया पाहणे तयाकडे. नेहमी त्याची गुणदोष बाजूला करून त्याच्याकडे परमात्मा दृष्टीने पहा. तो परमात्माच आहे या दृष्टीने पहा. दोष दृष्टीने पाहू नका. फेडोनी पाहणे तयाकडे. त्याच्या गुणदोषाला बाजूला करा आणि मग त्याच्याकडे पहा. तो चांगला दिसेल की वाईट दिसेल? चांगला दिसेल. गुणदोष बाजूला करून त्याच्याकडे पाहिलं तर नक्की तो कसा दिसेल? चांगला दिसेल. असं दैवी संपत्तीचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे. आणखी त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो भागाने आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः